तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही आलेलो होतो आज मसलीच्या शंकरपटामध्ये। आज या सरांची जोडी विजय झालेली आहे, त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर नमस्कार मित्रांनो, झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद। तर आजची तुमची जोडी विजय झाली त्याबद्दल आमच्या यूट्यूब टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि तत्पूर्वी तुमचा सर परिचय द्या। संतोष गिरधारी झोडे, दहेगाव, जिल्हा भंडारा, तालुका लाखांदी। आता हा जो शंकरपटाचा छंद आहे तुम्हाला, हा कधीपासून लागला? वडिलोपार्जित छंद आहे। हां हां, म्हणजे पहिलेपासून। आता हा छंद लागल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही कोणता बैल घेतला होता? आम्ही बाचू घेतला। हां हां, त्या बैलाबद्दल सांगायला आम्हाला थोडं। बाचू खूप चांगला बैल आहे, खूप धावणारा बैल आहे, जिद्दी बैल आहे। आजची जे जोडी विजय झाली त्या बैलांबद्दल आम्हाला सांगा। बैलाबद्दल खूप छान बैल आहेत, धावतात खूप, जिद्दी आहेत। मग जे आपले ते तुमचे बैल आहेत त्यांना तुम्ही घरातल्या तीनदा बैल तो खेळला माझ्या या पटामध्ये। तीनदा, तिसरी वेळ आहे। हां हां, मग जे तुमचे बैल आहेत त्यांना तुम्ही आपल्या घरातील सदस्यासारखे मानता का? टोटल खाना त्यांचा आमच्या माणसासारखंच खाणं त्याचं। हां हां, आणखी तुमच्या जी जोडी जिंकली तुमची तीनदा, त्या जोडीबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खूप छान बैल, खूप धावतात, जिद्दी बैल आहेत। हां हां, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। तर तुमचे बैल आहेत, तुम्ही इतरही शंकरपटामध्ये नेत असता? हो, आम्ही सेकंदला पण जातो, तिकडे साकोली, तिकडे हर शंकरपटामध्ये जातो, मासळ वगैरे, तिथे म्हणजे खूप सारे शंकरपटामध्ये जोडी नेत असता। वडिलोपार्जित शौक आहे, खाजगी शौक आहे। तर आपल्याला नवीन बैल घ्यायचा आहे, तर त्या बैलामध्ये तुम्ही घेताना सर्वात पहिले काय बघत असता? नाही, बैलाची आहे कसा बैल, धावण्याला एक आहे की याच्यात धावू शकते का, या हिशोबाने त्याचे हात पाय वगैरे छान गुरगुडी आहेत का, त्या हिशोबाने बघतो आणि घेतो। म्हणजे बैलाची पडण्याची क्षमता वगैरे किती आहे हे तुम्ही ओळखत असता, तेव्हा तुम्ही घेता। आता जे तुमचे जे बैलांची सेवा करणारे जे माणसं आहेत त्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, माणूस माझा तुलाराम कांबळे आहे माझ्याकडे, खूप सेवा करते बैलांची, रात्रंदिवस अहोरात्र सेवा करते बिचारा। आणि आम्ही स्वतः नाही खाऊ ना, पण त्यांना खाऊ पहिले घालतो बैलांना। आता आपल्याला झाडीपट्टी शंकरपट जे क्षेत्र आहे ते आपल्याला वरच्या क्षेत्रापर्यंत पोचवायचे आहे, तर याबद्दल तुम्ही आता सविस्तर सांगा आम्हाला। नाही, आम्ही जिथं शंकरपट तिथं कुठेही जाऊ आम्ही, आम्हाला जिद्द आहे शंकरपटामध्ये, केव्हाही जाऊ। आता शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे पारंपरिक वारसा म्हणून आपण शंकरपटाकडे बघतो, तर याबद्दल तुमचे मत काय? शंकरपट म्हणजे खूप शौक चांगला आहे, याच्यातून रिश्तेदारी बनते, बैलाची मेहनत पण होते, खाऊ घालतो माणूस त्या हिशोबाने, असं तर खाऊ नाही घालू शकत। शेतीत पण चांगलं उत्पन्न होते त्यांच्यामुळे, आम्हाला तर शौक, खाजगी शौक आहे। आणखी तुम्ही आजच्या जोडीबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांचे अभिनंदन करतो, खूप प्रोत्साहन दिलं, माझ्या बैलांचे कौतुक केले त्यांनी, खूप छान बैल धावले, बैल छान बैल आहेत, प्रेक्षकांचे अभिनंदन। तर तुमचे खूप खूप धन्यवाद, आम्हाला अमूल्य माहिती दिली। तर मित्रांनो, आपल्या झाडीपट्टीमधील नाटक, शंकरपट व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो होतो मसली येथील शंकरपटामध्ये। तर मसलीच्या शंकरपटामध्ये आज या सरांची जोडी विजय झालेली आहे, पण हे जे जोडीचे जे सेवा करणारे जे आपल्यासोबत जोडीची सेवा करणारे माणसं म्हणजे सर आपल्यासोबत आहेत, तर तुमचा परिचय द्या। माझा परिचय आहे तुलाराम मंगरू कांबळे बोजरा, तहसील अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया। मी 25 वर्षापासून बैलाची देखभाल करत आहो आणि स्वतः जोडी पाळवत आहो आणि स्वतः शिकवते आहो। आता तुमचा परिचय द्या। मी लाकांदूर, नाव सांगा। कचरू काशीरामजी टोंडरे। मी बैलांची आपल्या मालकाच्या पूर्ण पोराजावनी वद्ध करतो आणि 30 वर्ष झाले पालन पोषण त्यांचा करतो। मालक माझ्या भरोश्यावर सोडतात, त्यांना मी लेकराजावनी पालवतो आणि मी मालकांचा आभार मानून त्याची सेवा करतो। म्हणजे आपल्या घरातील सदस्यासारखे तुम्ही बैलांची सेवा करता। तर तुम्हाला हा बैलाचा छंद म्हणजे शंकरपटाचा छंद
कोणत्या वयामध्ये लागला? मला कमीत कमी 25 वर्षात. 25. हां. मी स्वतः बैल हाणं पहिले आणि बैलही सोडत आणि बैलाच्या सेवाही करत आणि मी 10-5 पटा बैलही आपलं चालवलो. हां हां. आता तुम्हाला छंद जो आहे शंकरपटाचा हा कोणत्या वर्षी लागला? जवळजवळ 20-25 वर्ष झाले साहेब. 25 वर्ष तुम्हाला आज झालेले हां आहे. हां. मी स्वतः शेकडा चालवतो, हां. आपलं बैल स्वतः जोडी पालवतो हां. आणि सेकंडला चालवतो. हां. म्हणजे आता शंकरपट याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्हाला शंकरपटामध्ये आपण सेकंडच्या जोड्या चालवतो पहिल्या दिवशी हां. आणि दुसऱ्या दिवशी डबल जोडी सेकंड कापून जोड्या चालवतो आणि बैलाची वच पाणी व्यवस्थित करतो. त्याला खाद्य तो लागणार तो खाद्य आम्ही चालतो. म्हणजे पूर्ण बैलांची सेवा तुम्ही करत असता. हो. तर तुम्ही आता काय सांगाल आजच्या जोडीबद्दल? आजची जिंकली तर तुम्हाला आनंद झाला असेल, काय सांगाल? बाबा आम्हाला आनंद होणारच आहे. काय सांगाल आता तुम्ही? हां, आमची जोडी आमच्या 1 महिना झाला हां. त्याची मेहनत करत आहो. आपण खुराक पाणी देत आहो. त्यांची दूध पाणी सर्व खाद्य देऊन त्यांना आम्ही पटात हाताळलो आणि आमची जोडी विजय झाली आहे. याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. तर सांगा तुम्ही बैलांची तुम्ही सेवा करत असता याबद्दल सांगा आता. मी आनंद आहे, आता खुशी आहे. मी आपल्या बैलांची फार सेवा करतो आणि माझा मालकही लेकरा जेवणी त्यांची पालनपोषण करवते आणि मालकही त्यांची सेवा करते. आज मालकही खुश आहे आणि मीही खुश आहे आणि मला आनंद आहे आणि 3 महिन्यापासून मी इथे आपल्या पालीत त्यांची जोपासना करत आहे. आणि आपल्या शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून आपण शंकरपटाकडे बघत असतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? कास्तकाराची खुशी आहे. आमच्या कास्तकाराला कुठे जायला भेटत नाही आणि काम खाली असल्यावर हे बैलाचं आपण मेहनत करून त्यांची पट हकारतो. तर आम्हाला आमच्या आम्ही ह्या मछलीपटामध्ये 2 खेळ काढले, दोन्ही खेळ विजय झाले आमचे. त्याच्यामध्ये आम्ही आनंद आहोत. तर मित्रांनो आपण जी जोडीची सेवा करणारे जे माणसं असतात त्यांची आपण मुलाखत घेतली. आता पुन्हा भेटू की जोडी मालक आणि जे ड्रायव्हर असतात त्यांची संपूर्ण मुलाखत घेऊ. तर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.